विशाळगडावरील अतिक्रमण हटावासाठी झालेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले। पोलिसांनी तातडीने दखल घेतली, परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। अशा परिस्थितीत कोणताही गैरसमज, खोटी माहिती समाजात पसरवू नये। सांगली जिल्ह्यात समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य खपवून घेतले जाणार नाही। असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज दिलेला आहे। तसेच समाज माध्यमांवर विशेष नजर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले। विशाळगडावर अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन झालं, त्या ठिकाणी हिंसक वळण लागलं, परंतु त्यांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। दरम्यान याबाबतचा गैरसमज समाजात पसरवू नये, याशिवाय फेसबुक, व्हॉट्सअपसह समाज माध्यमांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे, अशी माहिती अधीक्षक घुगे यांनी दिली आहे। यावेळी बोलताना ते म्हणाले, सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलीस दलाकडून घेण्यात आली आहे। सामाजिक सलोखा ठेवत सण उत्सव साजरे केले पाहिजेत। काही गैरसमज समाजात पसरवले जातात, यावर पोलिसांची करडी नजर असेल। समाजात तेढ निर्माण करणारी कोणतीही पोस्ट आपल्याकडून केली जाणार नाही, याची खबरदारी सांगलीकरांनी घेतली पाहिजे। तसेच समाजात तेढ निर्माण झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल। समाज माध्यमांवर सजग नेटिझन्स म्हणून आपण राहिलं पाहिजे। पोलीस दलाच्या सायबर शाखेकडून समाज माध्यमांवर विशेष नजर ठेवण्यात आली आहे। खास करून तरुणाईने सजग राहणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय।